नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण परिमिती या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. परिमिती म्हणजे काय तर कोणतीही बंदिस्त आकृती तुम्ही घेतली तर त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. तर परिमिती कोणाकोणाची काढता येते तर त्रिकोणाची काढता येते, आयताची येते, चौरसाची येते. कोणतीही बहुभुजाकृती असेल तर त्याचीसुद्धा परिमिती काढता येते. त्याशिवाय वर्तुळाची सुद्धा परिमिती आपल्याला काढता येते. तर त्रिकोणाची परिमिती काढायचं झालं तर काय सूत्र आहे? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती बरोबर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज. आयताची परिमिती बरोबर काय तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी म्हणजे 2. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू. बहुभुजाकृतीची परिमिती बरोबर सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. वर्तुळाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा परिघ जो आपण 2 पाय आर या सूत्राने काढतो. 2 पाय आर म्हणजेच 2 पाय आर. पायची किंमत आपण 22/7 किंवा 3.14 अशी घेतो. तर त्रिकोणाची परिमिती काढायचं म्हणजे नेमकं आपण काय करतो तर कोणताही त्रिकोण घेतला आपण तर त्याची तिन्ही बाजू दिलेल्या असतील 3, 4 आणि 5 अशा 3 बाजू दिलेल्या असतील तर तिन्ही बाजूंची बेरीज करायची. 3 + 4 7, 7 + 5 12 म्हणजे त्रिकोणाची परिमिती आली 12. आयताची परिमिती कशी काढतो आपण तर हा आयत आहे. याची 5 सेमी असेल लांबी तर या बाजूची लांबीसुद्धा 5 सेमीच असणार आहे. रुंदी 2 सेमी असेल तर याची पण रुंदी 2च सेमी असते कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. मग परिमिती कशी काढायची? जर आपल्याला सूत्र आठवलं नाही तर काय करायचं? या दोघांची बेरीज 5 + 5 2 + 2 अशी सगळ्या बाजूंची बेरीज करायची म्हणजेच आयताची परिमिती. 5 + 5 10, 10 + 4 14. 14 ही आयताची परिमिती झाली. चौरसाची परिमिती काढायची असेल बघा, चौरसाची परिमिती जर काढायची असेल तर आपण काय करणार? चौरस असेल तर तो चौरसाचा समजा बाजू 4 असेल, 4 4 आणि 4. सूत्र आठवत नसेल तर काय करणार? चारी बाजूंची बेरीज करायची. चौरसाची प्रत्येक बाजू ही सारखीच असते म्हणजे चारी बाजू ह्या एकरूप असतात. म्हणजे किती आहे? 4 × 2 = 8, 4 × 12, 4 × 4 = 16. चौरसाची परिमिती येईल 16. वर्तुळाची परिमिती काढतो म्हणजे आपण काय करतो तर वर्तुळाची परिमिती म्हणजे हा जो काय भाग आहे वर्तुळाचा याची लांबी काढतो. यालाच परिघ असं म्हटलं जातं. या भागाला परिघ असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात वर्तुळाची कडा जी काही असते त्याला परिघ असं म्हटलं जातं आणि तो परिघ म्हणजेच वर्तुळाची परिमिती. तो परिघ म्हणजेच वर्तुळाची परिमिती असणार आहे आणि त्याचं सूत्र आहे 2 पाय आर. यामध्ये पायची किंमत आपण 22/7 किंवा 3.14 अशी घेतो. आर म्हणजे त्रिज्या. आर म्हणजे त्रिज्या, रेडियस. नंतर आपण एक एक प्रश्नाच्या सहाय्याने परिमिती कशी काढली जाते ते पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न, 13 सेमी लांबी व 5 सेमी रुंदीचे 2 आयत जर परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? हे आपण पाहणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे तर 2 आयत आपण घेणार आहोत. सेम 2 आयत ज्यांची लांबी 13 सेमी, रुंदी 5 सेमी असेल. पण ते कुठे जोडायला सांगितले तर रुंदीकडून जोडले. म्हणजे ही रुंदी आहे, इथून त्यांना आपण जोडलेलं आहे.
असे 2 आयत घेतले. एकाची लांबी 13 सेमी तर दुसऱ्याची पण 13 सेमीच आहे. इथे पण 13 सेमी, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. ही पण 13 सेमी. याची रुंदी जर 5 असेल तर ही पण 5 सेमीच असणार आहे. मग आता किती होणार आहे आपली बेरीज? तर ही 13, ही 13, ही 13, ही 13, 13 13 अशी लिहून घेतली. परत ही 13 आणि ही 13, म्हणजे अधिक 13 अधिक 13, ही 5 आणि ही पण 5, म्हणजे 5. ही मात्र येणार नाही, कारण ही आतल्या साईडला जोडून तयार झाली आहे. ही येणार नाही. 13 26 39 52, 52 अधिक 10 62 सेंटीमीटर. आयताची परिमिती किती झाली, म्हणजे दिलेल्या आकृतीची परिमिती झाली 62 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीची परिमिती किती? ही आकृती तुम्हाला दिलेली आहे आणि याच्या बाजू पण तुम्हाला, म्हणजे लांबी पण दिलेली आहे. पहिली लांबी आहे 2, नंतर 3, नंतर 3.5, नंतर 2 आणि नंतर 4. आता या आकृतीची परिमिती काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर जेवढ्या बाजू आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची. 2 अधिक 3 5, 5 अधिक 2 7, 7 अधिक 4 11, 11 अधिक 3.5, 0 इथे लिहिला 11.0, 0 अधिक 5 5, पॉईंटच्या खाली पॉईंट, 1 अधिक 3 4, म्हणजे आकृतीची परिमिती आली 14.5, 14.5. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीची परिमिती किती? ह्याची आकृती दिलेली आहे. ह्याची परिमिती काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? तर बाहेरच्या ज्या बाजू दिलेत त्या सगळ्या बाजूंच्या लांबींची बेरीज करायची आहे. आतल्या बाजू ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांची लांबी मिळवायची नाही, कारण आतमधला भाग हा परिमितीमध्ये येत नाही. त्यामुळे बाजूच्या ज्या लांबी आहेत त्या सर्व लांबींची बेरीज करायची आहे. आता बघूया, सगळीकडे 3 3 3 3 आणि 3 आणि इथे फक्त 4 दिसत आहेत. त्यामुळे 3 किती वेळा आहेत ते मोजूया आपण. 3 1 2 3 4 5 आणि 6, 6 वेळा 3 आहेत म्हणून 6 गुणिले 3, 6 त्रिक 18 आणि एकदा 4 आहे, ही 4 म्हणून 18 अधिक 4 22 सेमी. तुम्ही 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9, 9 अधिक 3 12, 12 अधिक 3 15, 15 अधिक 3 18 आणि 18 अधिक 4 22. आतल्या ज्या कडा आहेत त्या परिमितीमध्ये येणार नाहीत. त्यामुळे परिमिती आली आपली 22 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, 5 सेमी असलेले 3 चौरस एकत्र जोडल्यास तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? आपण 3 चौरस काढूया ज्यांची लांबी किंवा एक बाजू 5 सेंटीमीटर आहे. चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबींची लांबी ह्या समान असतात. आपण 3 चौरस एकमेकांना असे या पद्धतीत जोडले आहे. याची बाजू 5 सेमी, याची पण 5, याची पण 5. चौरसाच्या सर्व बाजू या समान असतात म्हणून ही बाजू पण 5 असेल, ही पण 5, ही सुद्धा 5, ही सुद्धा 5 आणि ही सुद्धा 5. त्यामुळे चौरसाच्या सर्व बाजू या 5च असणार आहेत. आता किती बाजू आहेत चौरसाच्या? ही एक बाजू, ही 2, ही 3 4 5 6 7 आणि 8 बाजू आहेत आणि 8च्या 8 बाजू सगळ्यांची लांबी ही 5च आहे. त्यामुळे 8 पंचा 40 सेमी आपली परिमिती असणार आहे, 40 सेंटीमीटर. आता बघा, तुम्ही यांची बेरीज पण करू शकता. 5 अधिक 5 10, 10 अधिक 5 15,
15 अधिक 5 20, 20 अधिक 5 25, अधिक 5 30, अधिक 5 35 आणि अधिक 5 40. म्हणजे दिलेल्या तयार झालेल्या आकृतीची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक चौरसाची बाजू 3 सेमी आहे, तर सोबतच्या आकृतीची परिमिती किती? दिलेली आकृती बघा या टाईपमध्ये आहे. अशी आकृती आहे. याची लांबी 3 आहे, याची पण 3, याची पण 3, याची पण 3. प्रत्येक चौरसाची बाजू ही 3 सेमी आहे. त्यामुळे आपण सगळीकडे 3 3 3 लिहून घेतलं आहे. आता परिमिती काढायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर आतल्या बाजूंची बेरीज नको आहे आपल्याला. मग फक्त टोकाच्या जे आहेत त्यांचीच आपल्याला परिमिती हवी आहे. म्हणजे ही 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 जो भाग रंगवला जातो आहे तेवढीच आपल्याला, म्हणजे तेवढ्याच बाजू आपल्याला मोजायच्या आहेत अशा कडेने. आता किती होतात, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. किती बाजू झाल्या आपल्या? 14 बाजू झाल्या. आणि प्रत्येक बाजू ही 3 सेंटीमीटरची आहे, म्हणून 14 त्रिक 42 सेमी. आयताची परिमिती म्हणजे आकृतीची परिमिती झाली 42 सेमी. पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती असेल? तर आता बघा, प्रत्येक आकृतीमध्ये चौरस आहे. ही आकृती अशी आहे. एक 2 3 ही आकृती दिली आहे. या प्रत्येकाची बाजू 1.5 1.5 1.5 आहे. मग किती बाजू आहेत ते मोजूया. ही 1, ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, ही 6, ही 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23 आणि ही 24 म्हणजे 24 बाजू आहे. आणि प्रत्येक बाजू ही आपली 1.5 सेमीची आहे. आता 24ने 1.5ला गुणायचं, म्हणजेच 24ने 15ला गुणूया. 15 चौक 60, 15 दुणे 30 आणि 6 36. म्हणजे आपलं उत्तर आलं असं उत्तर येतं आहे. पण इथे एक पॉईंट आहे म्हटल्यावर हा पॉईंट आपण इथे कळला. म्हणजे याची परिमिती येते 36 सेंटीमीटर. 36 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, 3 बाजू समान असलेल्या त्रिकोणाची परिमिती 51 सेमी आहे, तर त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी किती? तर बघूया, त्रिकोणाच्या 3ही बाजू आपल्या समान लांबीच्या आहेत. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू तीनही समान आहेत. जर समान असतील तर आणि बाजू काढायची असेल त्रिकोणाची, तर आपण परिमितीला 3ने भागतो, कारण तिन्ही बाजू समान आहेत. म्हणून परिमिती आहे आपली 51, त्याला 3ने भागायचं, कारण त्रिकोणाच्या 3ही बाजू समान आहेत. मग 51ला जर आपण 3ने भागलं तर 3 एके 3, 2 उरतात, 5मधून 3 गेल्यावर 1 आला, 3 7 21. म्हणजे आपली त्रिकोणाची एका बाजूची लांबी आली 17 सेमी. पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये रंगवलेल्या चौरसाची एक बाजू 4 सेमी आहे, तर उर्वरित चौरसाची परिमिती किती असेल? दिलेली आकृतीमध्ये रंगवलेला चौरस इथे आहे, म्हणजे उर्वरित आकृती आपली अशी येणार आहे. हा भाग रंगवलेला तो आपण कट करून टाकला. रंगवलेल्या चौरसाची एक बाजू 4 सेमी आहे, तर उर्वरित चौरसाची ही बाजू जर 4 असेल तर ही पण 4 असणार आहे, ही पण 4,
ही पण 4, 4, 4, 4 आणि 4. या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला परिमिती मिळणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 बाजू आहेत ज्या 4 सेमीच्या आहेत, म्हणून 8 चौक 32 सेंटीमीटर. 8 चौक 32 सेंटीमीटर. उर्वरित चौरसाची परिमिती असेल 32 सेमी. पुढचा प्रश्न, एका समभुज त्रिकोणाची परिमिती 60 सेमी आहे. असे 2 समभुज त्रिकोण जर एकमेकांना जोडले, बाजूंवर जोडले, तर तयार होणाऱ्या चौकोनाची परिमिती किती? आपण समभुज त्रिकोण, हा एक समभुज त्रिकोण आणि हा दुसरा समभुज त्रिकोण. एका समभुज त्रिकोणाची परिमिती आहे 60 सेमी. मग असे आपण बघितलं, जर बाजू काढायची असेल, तिन्ही बाजू समान असतील तर परिमितीला आपण 3 ने भागणार आहोत. म्हणजे 60 भागिले 3 बरोबर 20 आलं. 20 त्रिक 60. म्हणजे एक बाजू 20 आहे, ही पण 20 आहे, ही सुद्धा 20 आणि ही सुद्धा 20. तर तयार होणाऱ्या चौकोनाची परिमिती किती असेल? 1, 2, 3, 4. 4 बाजू आहेत आणि एक बाजू 20 सेमीची आहे, म्हणजे 20 चौक 80 सेमी. 20 चौक 80 सेमी त्या चौकोनाची परिमिती असेल. पुढचा प्रश्न, एका आयताची परिमिती 100 सेमी असून त्याची लांबी 29 सेमी आहे, तर रुंदी किती? आयताच्या परिमितीचं सूत्र आहे आयत परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. परिमिती आहे 100 सेमी, त्याची लांबी आहे 29 सेमी अधिक 2 गुणिले रुंदी. 29 दुणे 58, 100. इथे आपली 2 गुणिले रुंदी आहे तसंच राहणार आहे. 58 इकडे आल्यावर 100मधून वजा होतील, म्हणजे 100 वजा 58 बरोबर 2 गुणिले रुंदी. 100 वजा 58 42 येतात. 2 गुणिले रुंदी. 42ला या 2ने भागूया, कारण 2 गुणिले आहेत, इकडे आल्यावर भागिले होणार आहेत. भागिले 2 बरोबर रुंदी. म्हणजे आपली रुंदी बरोबर 42ला जर 2ने भागलं तर 21 येते. म्हणजे रुंदी आपली येणार आहे 21 सेंटीमीटर. 21 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाची परिमिती 60 सेमी आहे, तर दोन्ही चौरसांच्या एका बाजूची बेरीज किती? आता चौरस म्हटला की त्याच्या चारही बाजू समान असतात, म्हणून आपण परिमितीला 4 ने भागूया. मग अशी त्रिकोणाच्या 3 बाजू समान असतात, म्हणून परिमितीला 3 ने भागलं. आता इथे आपण 4 ने भागणार आहोत. म्हणजेच एका चौरसाची परिमिती आहे 40 भागिले 10, 4 म्हणजेच 10 सेमी आली त्याची बाजू. आणि दुसऱ्याची आहे 60 परिमिती, त्याला पण 4 ने भागणार, म्हणजे उत्तर येणार आहे 15 सेमी. म्हणजे एका चौरसाची बाजू आहे 10 सेमी आणि दुसऱ्याची आहे 15 सेमी. मग दोघांची बेरीज 10 अधिक 15 25 सेमी येते. पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे व त्याची परिमिती 120 सेमी आहे, तर त्या आयताची लांबी किती? आता आपण बघूया. आपण हा छोटासा आयत काढला आहे. समजा रुंदी आपण x म्हटलं, म्हणजे रुंदी आपण x म्हटलं, तर आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे, म्हणून लांबी होणार आहे 2x. मग ही लांबी 2x, ही पण लांबी आहे, ही पण 2x असेल, कारण रुंदी आणि लांबी ह्या समोरासमोरच्या सेम असतात, म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. म्हणून ही x असेल तर ही पण x, ही 2x असेल तर ही पण 2x. त्याची परिमिती, आयताची परिमिती काढूया आपल्याला.
ती दिलेलीच आहे आपल्याला, बरोबर. या सगळ्यांची बेरीज म्हणजे 2x अधिक x अधिक 2x अधिक x, परिमिती आहे 120 सेमी. 2x अधिक x 3x, 3x अधिक 2x 5x, 5x अधिक x 6x, 6ने भागा 120ला भागिले 6 बरोबर x, कारण याचा संबंध होतो 6 गुणिले x. 6 दुणे 12 0, म्हणजे x बरोबर 20 सेमी. पण ही झाली आपली रुंदी. रुंदीच्या दुप्पट लांबी, म्हणून 2x बरोबर 2 गुणिले 20 बरोबर 40, ही झाली आपली लांबी. 40 सेमी ही त्या आयताची लांबी असेल. पुढचा प्रश्न, 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. आयताची परिमिती जर 28 सेमी असेल तर आयताची लांबी किती? आता इथे आपल्याला दिलेलं आहे की 24 सेमी परिमिती असलेला चौरस, म्हणजे चौरसाच्या चारही बाजू आपल्या समान असतात. आणि याची जर 24 सेमी परिमिती असेल तर आपण बाजू काढताना परिमितीला 4ने भागतो, भागिले 4, म्हणजे बाजू येणार आहे आपली चौरसाची बाजू 24 भागिले 4 बरोबर 6 सेमी. म्हणजे जर चौरसाच्या परिमितीला 4ने भागलं तर 6 चौक 24. मग त्यांनी असं म्हटलं आहे की चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. मग चौरसाची बाजू आहे 6 सेमी, मग आयताची रुंदी झाली 6 सेमी. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात, म्हणून ही जर 6 असेल तर ही पण 6च असणार आहे. लांबी आपल्याला काढायची आहे म्हणून आपण x म्हटलं. 6 अधिक 6 12. आयताची परिमिती काढायचं सूत्र म्हणजे आपल्याकडे 2 सूत्र आहेत. 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, म्हणजेच 2 गुणिले x अधिक 2 गुणिले 6. 2 गुणिले x आपले 2x, 2 गुणिले 6 12. आयताची परिमिती दिलेली आहे 28 सेमी. 28 सेमी आपण लिहून घेतलं. अधिक 12 आहेत, पलीकडे गेल्यावर वजा होतील. 28 वजा 12 बरोबर 2x. 28मधून 12 गेले उरतात 16. 2ने 16ला भागलं तर उरणार आहे x बरोबर 8, म्हणजे लांबी झाली 8 सेमी. पुढचा प्रश्न, एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी आहे. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती असेल? बघूया. समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी, म्हणून त्रिकोणाची परिमिती येणार आहे समभुज म्हणजे 3 बाजू समान असलेला, म्हणजे प्रत्येक बाजू सेमच असेल. म्हणजे 10 10 10 तिघांची परिमिती येते 30 सेमी. मग 30 सेमी एवढी जर चौरसाची परिमिती असेल, एवढाच आपण चौरस काढला आहे ज्याची परिमिती 30 आहे, तर त्याची बाजू किती? चौरसाच्या चारही बाजू समान असतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण चौरसाची बाजू काढताना परिमितीला 4ने भागतो, कारण त्याच्या चारही बाजू समान असतात. मग 30ला जर आपण 4ने भागलं तर उत्तर येणार आहे 4 7 28, 2 उरतात. इथे आपण बघूया. 4ने भागतोय आपण. 4 7 28, 30मधून 28 गेले, 2 उरले. इथे पॉईंट घेतला, 0 घेतला, इथे पॉईंट दिला. 4 5 20, म्हणजे 7.5 सेमी चा चौरस आपल्याला काढता येईल. म्हणजे चौरसाची एक बाजू 7.5 सेमी असेल. पुढचा प्रश्न, 15 सेमी लांबी व 8 सेमी रुंदीचे 2 आयत लांबीकडून परस्परांना जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? आता आपल्याला 15 सेमी आणि 8 सेमीचे 2 आयत, इथे 8 सेमी रुंदी आहे
आणि 15 सेमी लांबी आहे. इथे आपल्याला लांबीकडून आयत जोडायचे आहे, म्हणजे हा आपण असा जोडला म्हणजे ही 15 सेमी झाली, ही पण 15 सेमी, ही 8 सेमी, ही 8 सेमी आणि ही 8 सेमी. लांबीकडून जोडल्यामुळे एक लांबी आपली कट झाली, म्हणजे 2 लांब्या जवळजवळ कट झालेल्या आहेत. आता मोजूया. 1 2 3 4. रुंदी आपल्या 4 आहेत, 8 चौक 32 आणि लांबी 2 आहेत, म्हणजे 15 गुणिले 2 30 झाले, म्हणजे 62 सेमी त्या आकृतीची परिमिती असेल. बेरीज आपलं असं करायचं नसेल तर 8 दुणे 16, 16 दुणे 32, 32 झाले, 15 दुणे 30 अशी बेरीज आपण करू शकतो. पुढचा प्रश्न. 10 मीटर लांबी व 8 मीटर रुंदी असलेला एक आयत 8 मीटर लांबीच्या चौरसाला आयताच्या रुंदीकडून जोडला तर नवीन तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? आता इथे आपल्याला दिलेलं आहे एक आयत ज्याची लांबी 10 मीटर आहे आणि रुंदी 8 मीटर, म्हणजे 10 मीटर लांबी आणि रुंदी आहे 8 मीटर. ही 10 म्हणजे ही पण 10, ही 8 म्हणजे ही पण 8. पुढे म्हटलं आहे 8 मीटर लांबीच्या चौरसाला आयताच्या रुंदीकडून जोडला, म्हणजे एक आयत 8 मीटर लांबीच्या चौरसाला आयताच्या रुंदीकडून, म्हणजे हा जो काही चौरस आहे त्याची लांबी आहे 8 मीटर, म्हणजे त्याच्या चारी बाजू 8 मीटरच्या असणार आहेत आणि तो आयताच्या रुंदीकडूनच जोडला गेला पाहिजे, कारण आयताची रुंदी ही 8 मीटरचीच आहे. तर नवीन तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? याची 10 मीटर आहे, म्हणजे हा पण 10 मीटर. चौरसाच्या चारी बाजू समान असतात म्हणून हा 8, हा पण 8 आणि ही पण 8 सेमीची बाजू असेल. आता तयार झालेल्या आकृतीची परिमिती काढूया. 10 20, 8च्या किती बाजू आहेत तर 4 बाजू आहेत, 1 2 3 4, 8 चौक 32, म्हणजे 52 सेमी ही तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती असेल. पुढचा प्रश्न. एका त्रिकोणाच्या बाजूची लांबी 40.50 सेमी आहे, दुसरा 25.50 सेमी व 15.50 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? तर बघूया. त्रिकोणाची परिमिती काढायचं म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज काढायची. त्रिकोणाची परिमिती बरोबर 40.50, 25.50 आणि 15.50. आता उभी बेरीज करूया आपण. 25.50, 15.50. पॉईंटच्या खाली पॉईंट आपण दिले 0 0 0, 5 त्रिक 15, 1 हातचा 10 आणि 1 11, ते पॉईंट दिला आपण. परत 1 हातचा 6 7 आणि 8, म्हणजे 81.50 सेमी आपली परिमिती आली. पुढचा प्रश्न. एका आयताकृती बागेची लांबी 50 मीटर व रुंदी 25 मीटर आहे, तर त्या बागेची परिमिती किती? पहिल्यांदा आपण आयताकृती बाग काढूया. ही आपली आयताकृती बाग आहे, याची लांबी 50 मीटर आहे आणि रुंदी आहे 25 मीटर. आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात म्हणून ही जर 25 मीटर रुंदी असेल तर ही पण 25 मीटरच असणार आहे. रुंदी पण 50 मीटर असेल. एक तर तुम्ही सूत्राचा वापर करून सोडवा किंवा या सगळ्यांची बेरीज करून परिमिती काढा. 25 अधिक 50 अधिक 25, 50 अधिक 50 100, 25 अधिक 25 50, म्हणजे 150 मीटर आयताची त्या बागेची परिमिती असेल. पुढचा प्रश्न.
एका चौरसाकृती मैदानाची परिमिती 480 मीटर आहे, तर त्या मैदानाच्या एका बाजूचे माप किती? चौरसाकृती मैदान आहे आणि त्याची परिमिती 480 मीटर आहे. आपल्याला माहिती आहे की चौरसाची बाजू जर काढायची झाली, म्हणजे त्या मैदानाचे एका बाजूचं माप जर काढायचं झालं, तर आपण परिमितीला 4ने भागतो. म्हणजे परिमिती भागिले 4, कारण 480 भागिले आपण 4 करणार आहोत. 4 एके 4, 4 दुणे 8, 0 म्हणजे 12 चौक 48 आणि हा 0 म्हणजे 120 मीटर त्या मैदानाच्या एका बाजूचं माप असणार आहे. पुढचा प्रश्न, एका आयताची व एका चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 240 सेमी आहे, तर चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल? आयताची आणि चौरसाची परिमिती समान आहे. आयत आणि चौरस दोघांच्याही परिमिती जी आहे ही समान आहे. पण आपल्याला आयताची परिमिती दिली आहे 240, म्हणजेच चौरसाची पण 240 सेंटीमीटरच होणार आहे. आणि चौरसाच्या प्रत्येक बाजूची जर लांबी काढायची असेल तर आपल्याला माहिती आहे चौरसाची बाजू जर आपल्याला काढायची असेल तर आपण परिमितीला 4ने भागतो, कारण चौरसाच्या चारही बाजू समान असतात. मग 240 भागिले 4, 4 सक 24 आणि 0 म्हणजे 60 सेमी. चौरसाची प्रत्येक बाजू 60 सेमीची असेल. पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाकृती बागेची बाजू 20 मीटर, 30 मीटर व 50 मीटर आहे. बागेला एकपदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 5 रुपये 50 पैसे या दराने किती खर्च येईल? आधी पहिल्यांदा आपण कुंपण घालण्यासाठी त्रिकोणाकृती बाग किती मीटरची आहे ती काढून घेऊया. म्हणजेच काय काढायचं, त्रिकोणाची परिमिती आपल्याला काढावी लागेल. त्रिकोणाची परिमिती, आणि त्रिकोणाची परिमिती काढताना आपण त्याच्या तिन्ही बाजूंची बेरीज करतो. म्हणजे पहिली बाजू आहे 20 मीटर, मग दुसरी आहे 30 मीटर, तिसरी आहे 50 मीटर. तिघांची बेरीज 20 अधिक 30 50, 50 अधिक 50 100 मीटर त्रिकोणाकृती बागेची परिमिती झाली. एकपदरी कुंपण, हा त्रिकोण आहे आणि याला एकपदरी कुंपण घालण्यासाठी 5 रुपये प्रति मीटर, म्हणजे एका मीटरला 5 रुपये 50 पैसे असं जर खर्च येत असेल तर किती होईल खर्च? तर खर्च बरोबर त्रिकोणाची परिमिती 100 गुणिले 5 रुपये 50 पैसे. 100ने जर 5 रुपये 50 पैसेला गुणलं तर उत्तर किती येणार आहे? हे 550 आहे तसेच, म्हणजे थोडक्यात 5 रुपये 5 पैसे वरून 2 शून्य आपण दिले, म्हणजे आणि 0.12 म्हणजेच 550 रुपये खर्च येईल. इथे पॉईंट आपण दिला म्हटल्यावर हे 550 आहे तसेच आले. आणि इथे पुढचा प्रश्न, एका आयताकृती बागेची लांबी 100 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे 4 पदरी कुंपण जर घालायचं असेल तर प्रति मीटर 50 रुपये खर्च असल्यास एकूण खर्च किती येईल? पहिल्यांदा आधी आपण आयताकृती बाग काढून घेऊया, ज्याची लांबी 100 मीटर आहे आणि रुंदी 30 मीटर आहे. तार घालायची आहे, तारेचं कुंपण घालायचं आहे म्हटल्यावर ती चारी बाजूने फिरणार, म्हणजे आपल्याला याची परिमिती काढून घ्यावी लागेल. याची लांबी 100 आहे, म्हणजे ही लांबी पण 100च असेल, ही रुंदी पण 30 मीटरच असेल. तुम्ही सूत्राचा वापर करून काढा चालेल. मी इथे मात्र चारी बाजूंची बेरीज करून परिमिती काढते आहे, सोपी पडते. 100 गुणिले 100 अधिक 100 200, 30 अधिक 30 60, म्हणजे परिमिती आली 260 मीटर. पण ही एकदा तार झाली. अशा आपल्याला 4 पदरी म्हणजे 4 वेळा तार गुंडाळायची आहे. मग आपण काय करणार आहोत, तर 260
ला आपण 4ने गुणणार, म्हणजे 26 चौक 104 आणि वरचा 1 0, म्हणजे 1040 मीटर एवढी आपल्याला तार लागणार आहे. पण एका मीटरचा खर्च हा 50 रुपये आहे, म्हणून जेवढी तार लागणार आहे त्याला आपण 50ने गुणून घेऊया. 0 0 2 0 लिहून टाकले. 4 5 20, 5 0 0 2 5 1 5, म्हणजे 52,000 रुपये इतका खर्च येईल. पुढचा प्रश्न, लांबी 15 सेमी व रुंदी 10 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी एकूण किती सेंटीमीटरची तार लागेल? आता आयत आपल्याला तयार करायचं आहे म्हटल्यावर आपण तो काढून घेऊया. लांबी 15 सेमी आणि रुंदी 10 सेमी, म्हणजे समोरची लांबी पण आपली 15 सेमी असणार, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात, आणि रुंदी पण 10 सेमी. आयत तयार करायचं आहे म्हणजे त्याची आधी परिमिती काढायची, म्हणजे तेवढी सेंटीमीटरची तार आपल्याला लागणार आहे. 15 आयताची परिमिती काढतो आहे, अधिक 10 अधिक 15 अधिक 10, चारी बाजूंची बेरीज. सूत्राचा वापर करून सुद्धा तुम्ही परिमिती काढू शकता. 15 15 30, 10 अधिक 10 20, म्हणजे 50 सेमीची आपल्याला तार लागेल, 50 सेंटीमीटरची. पुढचा प्रश्न, 6 बाजू समान असलेल्या बंदिस्त आकृतीची परिमिती जर 72 मीटर असेल तर त्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? बाजू किती आहेत? 6, पण त्या सर्व समान आहेत. म्हणजे जर अशी आकृती आपण काढली तर ही 6, ही 6, ही पण 6, ही पण 6, ही पण 6, ही 6, सगळ्यांची परिमिती 72 मीटर आहे. पण आपल्याला माहिती आहे जर बाजू सगळ्या समान असतील तर जेवढ्या बाजू असतील तेवढ्या बाजूने त्यांना भागायचं परिमितीला. म्हणजे 72ला आपण 6ने भागितलं, 6ने भागल्यावर 6 1 6, 1 उरला, 6 2 12, म्हणजे बाजू आली आपली 12 मीटर. पुढचा प्रश्न, एका समभुज त्रिकोणाकृती मैदानाची एक बाजू 50 मीटर आहे. त्या मैदानाला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल? समभुज त्रिकोण आहे म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू समान असतील. एक बाजू जर 50 मीटर असेल तर दुसरी पण 50, तिसरी पण 50. समभुज त्रिकोणाची परिमिती काढायचं सूत्र आहे 3 गुणिले बाजू, म्हणजेच 3 गुणिले 50, 150 मीटर त्याची परिमिती झाली. आता मैदानाला तारेचं 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 3 पदरी म्हणजे 150 मीटरची तार 3 वेळा आपल्याला फिरवायची आहे, म्हणजे 15 त्रिक 45, म्हणजे 450 मीटर तार लागेल. पुढचा प्रश्न, आकृतीतील PQRS आयताची लांबी 20 सेमी व रुंदी 10 सेमी आहे, तर त्या आकृतीतील एका चौरसाची परिमिती किती? आता इथे चौरस किती आहेत? चौरसाच्या किती बाजू आहेत लांबीला? तर 1 2 3 आणि 4. आयताची लांबी आहे 20, त्याला भागिले आपण 4 केले, कारण बाजू किती आहेत या चौरसाच्या? तर 4. 4 5 20, म्हणजे चौरसाची एक बाजू 5 सेमीची आली. मग त्या चौरसाची परिमिती किती? तर 5 गुणिले 4, म्हणजेच 20 सेमी. 20 सेमी ही त्या चौरसाची परिमिती असेल, कारण चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. पुढचा प्रश्न, एका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे, असे 2 चौरस जोडून तयार होणाऱ्या आयताची परिमिती किती? चौरसाची परिमिती आहे 40, मग त्याची बाजू किती? तर 40 भागिले 4. आपल्याला आता माहिती आहे परिमितीला जर बाजू समान असतील तर परिमितीला जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या बाजूंनी भागायचं, म्हणजे आपल्याला त्याची एक बाजू मिळते.
40ला जर 4ने भागलं तर उत्तर आलं आपलं 10 सेमी. म्हणजे चौरसाची एक बाजू आहे 10 सेमी आणि चौरसाच्या चारी बाजू या समान लांबीच्या असतात. असे 2 चौरस जोडायचे आहेत आपल्याला. हा एक चौरस आणि हा एक चौरस. हा मिळून दोन्ही चौरस मिळून एक आयत तयार होतो. याची लांबी 10, याची पण 10, ही पण 10, ही सुद्धा 10, ही पण 10 आणि ही पण 10. कारण हे चौरस आहेत त्यामुळे बाजू ह्यांच्या 10-10च्याच असणार आहेत. 10 अधिक 10 20, 30, 40, 50, 60. म्हणजे त्या आयताची परिमिती होईल 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न. एका आयताची रुंदी लांबीच्या निमपट असून आयताची परिमिती 54 सेंटीमीटर असल्यास आयताची रुंदी किती असेल? आता आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे. निमपट आहे म्हणजे अर्धी आहे, म्हणजे 1/2 आहे. याचा अर्थ जर रुंदी आपण x म्हटलं तर लांबी दुप्पट होणार आहे. लांबी होणार आहे 2x, कारण लांबीच्या निमपट रुंदी आहे. आयताची परिमिती आपण इथे आयत काढूया छोटासा. रुंदी आपली x आहे, लांबी 2x, ही पण 2x आणि x. सगळ्यांची बेरीज आपली 54 सेमी. म्हणजेच आयताची परिमिती 54 सेमी आहे. 54 बरोबर x अधिक 2x अधिक 2x अधिक x. सगळ्याची बेरीज आपली 54 येते. x अधिक 2x 3x, 3x अधिक 3x 6x. 6ने भागा 54ला. 6 9 54. म्हणजे आपली रुंदी येणार आहे 9 सेमी आणि लांबी येईल 18 सेमी. पुढचा प्रश्न. खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा. इथे आपल्याला माहिती आहे की चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असं असेल तर क्षेत्रफळ 1 दिलेला आहे, बाजूचा वर्ग म्हणजे बाजू पण येणार आहे 1 सेमी. बाजू येणार आहे 1 सेमी, कारण बाजूचा वर्गमूळ काढलं तर बाजू येणार आणि 1चं वर्गमूळ 1च येतं. त्यामुळे प्रत्येक चौरसाची बाजू ही 1 सेमी आहे. आता बघूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. म्हणजे आपल्या आकृतीची परिमिती येणार आहे 22 सेमी. 22 सेमी. चौरस सेमी क्षेत्रफळ येतं, परिमिती येणार आहे 22 सेमी. पुढचा प्रश्न. वरील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 64 सेमी आहे, तर त्या सर्व चौरसाची परिमिती किती? आता जसा बघितला आहे तसाच सेम प्रश्न. चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे म्हटल्यावर आपल्याला सूत्र माहिती आहे, बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ दिलेलं आहे 16. मग बाजू किती असेल तर 16चं वर्गमूळ येतं 4, बाजू वर्गाचं वर्गमूळ येतं 4. म्हणजे आपल्याला बाजू मिळते 4 सेमी. मग प्रत्येक चौरसाची बाजू आहे 4 सेमी. आता परिमिती काढूया. 4 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. 40 मिळाले आपल्याला. परत 4 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. म्हणजे आपली झाली 80 सेमी. पुढचा प्रश्न. एका चौरसाचं क्षेत्रफळ 256 चौरस सेमी असून त्या क्षेत्रफळाच्या 1/4 परिमिती आयताची आहे.
जर आयताची लांबी 20 सेमी असेल तर रुंदी किती असेल? पहिल्यांदा आपण क्षेत्रफळावरून परिमिती काढून घेऊया. चौरसाचं क्षेत्रफळ आहे 256 चौरस मीटर. त्या क्षेत्रफळाच्या 1/4 परिमिती आयताची आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या 1/4. 256ला 4ने भागूया. 4 × 24, 4 × 16. 1 उरला. 25मधून 24 गेले, 1 उरतो म्हणजे 16 झाले. 4 × 16 एवढी परिमिती असेल. आता आयताची परिमिती काढायची आहे. लांबी 20 दिले, ही पण लांबी 20 असेल. रुंदी x, ही पण रुंदी x असणार आहे. म्हणजे 64 बरोबर 20 + 20 40, x + x 2x. 40 वजा केले, 64 वजा 40 बरोबर 2x. म्हणजे 24 बरोबर 2x. 2ने भागलं 24ला बरोबर 12 सेमी. रुंदी येते 12 सेमी. पुढचा प्रश्न. सूरज चौरसाकृती मैदानात दररोज 4 फेऱ्या मारतो, तेव्हा 3840 मीटर अंतर चालून होते. तर त्या मैदानाची एक बाजू किती मीटर असेल? आता चौरसाकृती आहे म्हटल्यावर त्याच्या चारी बाजू या समान असणार आहेत. 4 फेऱ्या मारतो म्हणजे एका फेरीला किती असं जर काढायचं असेल तर त्याने किती अंतर चालतो तो? तर 3840ला आपण 4ने भागूया. 4 × 9 = 36, 2 उरतात. 4 म्हणजे 4 × 24 0. एवढं अंतर त्याचं एका फेरीमध्ये चालून होतं. मग म्हणजेच 960 ही त्या चौरसाची परिमिती असेल. म्हणून जर त्या मैदानाची बाजू काढायची असेल तर त्या परिमितीला बाजूने भागूया. म्हणजे 4ने भागूया. 4 × 2 = 8, 1 उरतो 6, 16 झाले. 4 × 16 आणि 0 म्हणजे 240 मीटर त्या मैदानाची बाजू असणार आहे. तुम्हाला असा डायरेक्ट भाग घालवता येत नसेल तर तुम्ही भागाकार करायचा आहे. रीतसर भागाकार करायचा. बघ, एकदम मस्त प्रश्न आहे, बघूया. एका वर्तुळाकृती तारेची लांबी 3.5 मीटर आहे. त्या तारेपासून एक चौरस तयार केला, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता तारेची जेवढी लांबी आहे तेवढीच त्या चौरसाची परिमिती आहे. पण आपल्याला चौरसाची परिमिती देताना एक तर डेसिमीटरमध्ये दिली आहे, सेंटीमीटरमध्ये दिली आहे. त्यामुळे ती लांबी जेवढी असणार आहे ती आपल्याला मीटरची फक्त सेंटीमीटरमध्ये करून घ्यायची. कारण तारेच्या लांबी एवढ्याच चौरसाची परिमिती असणार आहे, कारण तेवढाच चौरस तयार केलेला आहे. त्यामुळे लांबी जर 3.5 मीटर असेल तर ती सेंटीमीटरमध्ये करताना 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. म्हणून 3.5 गुणिले 100 याचा अर्थ 3500 एक पॉईंट, म्हणजे इथे पॉईंट आला आपला, म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 350 सेमी. कारण तारेची जेवढी लांबी आहे तेवढाच चौरस तयार केलेला आहे. म्हणजेच परिमिती दोघांची सेम आहे, फक्त इथे सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, म्हणजे 350 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न. एका चौरसाकृती मैदानाला आकाश 4 फेऱ्या मारतो, तेव्हा ते अंतर 2 किलोमीटर पूर्ण होते. तर त्या मैदानाच्या एका बाजूची लांबी किती असेल? आता चौरसाकृती मैदान आहे आणि आकाश त्या मैदानाला 4 फेऱ्या मारतो. मग एक फेरी मारतो तेव्हा अंतर किती असेल? आणि 4 फेऱ्या मारतो तेव्हा अंतर 2 किलोमीटर होतं. तर 2 किलोमीटर अंतर पूर्ण होते. पण 1 किलोमीटर बरोबर जर 1000 मीटर असेल तर 2 किलोमीटर बरोबर किती मीटर? तर 2000 मीटर. म्हणजे आकाश एकूण 2000 मीटर फेऱ्या मारतो. आता आपल्याला बघायचं आहे की तो किती फेऱ्या मारतो? तर 4 फेऱ्या मारतो. जेवढे मीटर म्हणजे जेवढे अंतर तो फेऱ्या मारतो त्याला आपण 4ने भागणार आहोत.
कारण त्याने 4 फेऱ्या मारल्या आहेत. मग एका फेरीचं अंतर किती असेल, तर एका फेरीचं अंतर असणार आहे 500 मीटर. एक फेरी अंतर. एक फेरी अंतर म्हणजेच तुमची चौरसाची परिमिती असणार आहे. चौरसाची परिमिती बरोबर एक फेरी अंतर. म्हणजेच 500 मीटर. आता आपल्याला माहिती आहे, जर बाजू काढायची असेल तर परिमितीला आपण 4ने भागतो. म्हणजेच 500ला आपण 4ने भागलं तर आपल्याला मिळणार आहे 125 मीटर. म्हणजे मैदानाच्या एका बाजूची लांबी असणार आहे 125 मीटर. पुढचा प्रश्न. 100 मीटर लांबीच्या आयताकृती बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 1200 मीटर तार लागली, तर बागेची रुंदी किती मीटर असेल? आयताकृती बाग आहे आणि याला 1200 मीटर तार लागली आहे, पण किती? 4 पदरी कुंपण घालण्यासाठी. मग एका पदरासाठी, एक पदरी करण्यासाठी म्हणजे एका वेळेलाच घालण्यासाठी किती तार लागेल? तर 1200ला आपण 4ने भागणार. 1200चे 4 भाग होतील, म्हणजेच 4 त्रिक 12, 300 मीटर एका वेळेला तार लागली. अशी 4 वेळेला, म्हणून 1200 मीटर. मग एका वेळेला 300 मीटर लागली, याचा अर्थ ती आयताची परिमिती असणार आहे. आयताची परिमिती बरोबर 300 मीटर. 300 मीटर. पण आपल्याला आयताची इथे लांबी दिलेली आहे 100. ही पण लांबी 100च असणार आहे, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. रुंदी x आणि रुंदी x. हे आपण बघितलं तर 300 परिमिती आहे. 100 अधिक 100 200 अधिक x अधिक x 2x. आपण चारी बाजूंची बेरीज केली. 300मधून 200 वजा करूया. वजा 200 बरोबर 2x. 300 वजा 200 म्हणजे 100 बरोबर 2x. 2ने 100ला भागूया, म्हणजे उत्तर येणार आहे 50 बरोबर x. म्हणजे बागेची रुंदी झाली 50 मीटर. बागेची रुंदी 50 मीटर. पुढचा प्रश्न. राहुलने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या, तेव्हा 4.5 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी जर 100 मीटर असली तर रुंदी किती? आता बघूया. 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर, म्हणून 4.5 किलोमीटर बरोबर 4500 मीटर. आता आपण मैदानाची लांबी बघूया. मैदानाची लांबी आहे 100. ही पण 100 आहे. 15 फेऱ्या मारल्या, म्हणजे 4500 मीटरमध्ये 15 फेऱ्या झाल्या आहेत. मग एका फेरीमध्ये तो किती अंतर चालून गेला? तर 15 त्रिक 45 0 0 300 मीटर. 4500ला 15ने भागलं, कारण जर 15 फेऱ्यांमध्ये त्याचं 4500 अंतर कापून होत असेल तर एका फेरीमध्ये तो 300 मीटर जातो. याचा अर्थ आयताची परिमिती आपली 300 मीटर आहे. आयताची परिमिती बरोबर 300 मीटर. तर आपल्याकडे आयत आहे, याची लांबी 100 आहे, याची पण लांबी 100 आहे, याची रुंदी x, याची पण रुंदी x. परिमिती 300 आहे. 100 अधिक 100 अधिक x अधिक x. चारी बाजूंची बेरीज. 100 अधिक 100 200, x अधिक x 2x. 300मधून 200 वजा केलं आपण. 300 वजा 200 बरोबर 2x. 300 वजा 200 100 बरोबर 2x. 2ने भागलं. 100 भागिले 2 बरोबर x, म्हणजेच 50
मीटर. या मैदानाची लांबी असणार आहे 50 मीटर. पुढचा प्रश्न, वर्तुळाकृती बागेला 5 पदरी तारेचे कुंपण घालायचे आहे. वर्तुळाची त्रिज्या आहे 14 मीटर व परिघ आहे 88 मीटर. तर एकूण किती मीटर तार लागेल? आता वर्तुळाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा परिघ. मग वर्तुळाची परिमिती जर 88 मीटर म्हणजे परिघ 88 मीटर असेल तर वर्तुळाची परिमिती पण 88 मीटरच असणार आहे. आता आपल्याला 5 पदरी कुंपण घालायचं आहे. 5 पदरी कुंपण घालायचं आहे म्हटल्यावर 88ला आपण 5ने गुणूया. 8×5 = 40, 4×8 = 40 आणि 4 = 44 म्हणजे 440 मीटर एवढी तार लागेल. शेवटचा प्रश्न, स्वप्नील दररोज एका चौरसाकृती मैदानात 15 फेऱ्या पूर्ण करतो. मैदानाच्या प्रत्येक बाजूची लांबी 150 मीटर आहे. तर स्वप्नील दररोज किती किलोमीटर धावतो? चौरसाकृती मैदान आहे. मैदानाची प्रत्येक बाजू 150 आहे. 150, 150 आणि ही पण 150 मीटर. सगळ्यांची बेरीज म्हणजे त्याची परिमिती 150, 150, 300, 450 आणि 600 म्हणजे 600 मीटर ही झाली परिमिती. चारी बाजूंची बेरीज. आपण परिमिती 150 गुणिले 4 अशी सुद्धा काढू शकतो. आता एकदा तो 600 मीटर अंतर धावतो तर अशा तो 15 फेऱ्या पूर्ण करतो. म्हणून 600 गुणिले 15, 0 0 आहे तसेच लिहायचं. 15×5 = 75, 15×7 = 90 म्हणजेच तो 9000 मीटर धावतो. पण इथे 9000 मीटर कुठेच नाही. आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर म्हणजेच 9 किलोमीटर बरोबर 9000 मीटर. म्हणजे आपल्याला इथे तो किती किलोमीटर धावतो तर 9 किलोमीटर अंतर दररोज धावतो.